नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक PR फंड, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये 5 प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 6 जे आहे सभासदाशी पत्रव्यवहार या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। मग या प्रकरणामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर यामध्ये आपल्याला सभासदाशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची जी काळजी आहे त्या काळजीचा अभ्यास करायचा। त्याचबरोबर सभासदाशी पत्रव्यवहाराचे जे प्रसंग आहेत, कोणकोणत्या प्रसंगासाठी तुमच्या चिटणीसाला या ठिकाणी पत्रव्यवहार करावा लागतो ते प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आणि काही पत्राचे नमुने दिलेले आहेत, त्या पत्राच्या नमुन्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये या प्रकरणामध्ये करायचा आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं भागधारक हे कंपनीचे मालक असतात। आपल्याला प्रकरणाचं नाव काय सांगितलं, सभासदाशी पत्रव्यवहार। सभासद कोणाला म्हणतो, तर सभासद हे कंपनीचे जे भाग धारण करतात त्या व्यक्तीला आपण कंपनीचे सभासद किंवा भागधारक असं आपण म्हणत असतो आणि भागधारक हे कंपनीचे मालक असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे। जे कंपनीचे भाग खरेदी करतात ते कंपनीचे मालक असतात आणि त्यांनी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी केलेली असते। त्यामुळं या मालकांसोबत कंपनीला पत्रव्यवहार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण कंपनीच्या भागधारक जे आहेत त्या भागधारकांनी कंपनीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालक मंडळाची नियुक्ती केलेली असते आणि संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय मालकांना म्हणजेच सभासदांना कळवणं हे तुमच्या चिटणीसाचं महत्त्वाचं कार्य आहे आणि ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवावं लागत असतं, कारण मालक हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असतात आणि व्यवस्थापनासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला असतो। त्यामुळं कंपनीच्या संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय, कोणते निर्णय घेतले, कशा पद्धतीचे निर्णय घेतले, हे सर्व निर्णय कळवण्याचं काम चिटणीसाला पत्रव्यवहारामध्ये सभासदासोबत पत्रव्यवहार करत असताना करावं लागत असतं। मग ज्यावेळेस कंपनीचा चिटणीस हा सभासदासोबत पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेस त्याला पत्रव्यवहार करत असताना त्याला विशिष्ट प्रकारची काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते। म्हणजेच आपला पुढचा पॉईंट आहे सभासदाशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची काळजी, की ज्यावेळेस कंपनीच्या संचालक मंडळ, ज्यावेळेस कंपनीचा चिटणीस कंपनीच्या मालकासोबत म्हणजे सभासदासोबत पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेस त्याला मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घ्यावी लागत असते, कारण तो मालकासोबत पत्रव्यवहार करत असतो। मग कुठल्या मुद्द्याची त्याला काळजी घ्यावी लागते, तर त्याला पहिला मुद्दा त्यांनी सांगितला ती म्हणजे अचूक माहिती ही सभासदापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, की सभासदासोबत पत्रव्यवहार करत असताना त्यांना दिली जाणारी जी माहिती आहे ती सत्य असली पाहिजे, अद्ययावत असली पाहिजे आणि वस्तुस्थितीला अनुसरून माहिती असली पाहिजे। वस्तुस्थितीशी आकडेवारी देत असताना चिटणीसाने ही खरी माहिती किंवा खरी आकडेवारी ही तुमच्या मालकाला त्या ठिकाणी दिलेली असली पाहिजे, कारण की त्यांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं असतं। जर का चुकीची माहिती त्यानं एखाद्या सभासदाला किंवा मालकाला त्या ठिकाणी दिली तर त्याचा परिणाम हा भांडवल जी गुंतवणूक केलेली आहे त्यावर होऊ शकतो, कारण जर का चुकीची माहिती त्या संबंधित भागधारकाला दिली, सभासदाला दिली आणि भविष्यामध्ये ती चुकीची माहिती उघड झाली तर ज्या मालकांनी किंवा ज्या सभासदांनी आपलं भांडवल त्या ठिकाणी गुंतवलेलं आहे असे सर्व सभासद त्या ठिकाणी आपलं भांडवल त्या ठिकाणाहून काढून घेतील आणि त्याचा परिणाम कंपनीवर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो। त्यामुळे तुमच्या चिटणीसानं जे पत्रव्यवहार करत आहे त्या पत्रव्यवहारामध्ये माहिती देत असताना अद्ययावत माहिती, खरी आणि अचूक अशी माहिती त्या ठिकाणी तुमच्या सभासदाला दिली पाहिजे, ही पहिली काळजी घेतली पाहिजे। दुसरं सांगितलं, जे पत्रलेखन करायचं आहे त्या पत्रलेखनामधील जी भाषा आहे ती ओघवती भाषा असली पाहिजे। ओघवती भाषा असली पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, तर पत्राची जी भाषा आहे ती भाषा साधी, सोपी आणि आकर्षक असली पाहिजे आणि त्यामध्ये तांत्रिक शब्द आणि लांबलचक शब्द त्या ठिकाणी टाकता कामा नये।
कारण वाचणाऱ्याला ती भाषा समजली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस चिटणीस सभासदासोबत पत्रव्यवहार करतो त्यावेळेस पत्रव्यवहार करत असताना ते पत्रव्यवहाराची जी भाषा आहे ती क्लिष्ट भाषा असता कामा नये किंवा मोठमोठाले लांबलचक आणि तांत्रिक असे शब्द त्या ठिकाणी टाकता कामा नये. कारण जो वाचणारा आहे वाचणाऱ्याला वाचता क्षणीच त्या पत्राचा अर्थ त्या ठिकाणी समजला असला पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे त्वरित उत्तर देणे. की सभासदानं जर का एखादं पत्र पाठवलं असेल कंपनीला तर त्या कंपनीनं पाठवलेल्या पत्राला संचालक मंडळाने किंवा संचालक मंडळाच्या वतीनं चिटणीसानं त्वरित उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे. जर का एखाद्या सभासदाने किंवा भागधारकाने कंपनीला पत्र पाठवलं असेल तर त्या पत्राचं उत्तर देणं हे तुमच्या चिटणीसाचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. विलंब न करता त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं असलं पाहिजे. जर का तक्रार पत्र असेल तर त्याची योग्य पद्धतीने दखल घेऊन लगेचच्या लगेच त्याला उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर चौथं आहे ती म्हणजे गोपनीयता. की चिटणीस हा गोपनीयतेचा अधिकारी असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. चिटणीसाची नेमणूकच ही कशासाठी केलेली असते तर गोपनीयतेचा परिरक्षक म्हणून त्या ठिकाणी त्याची नेमणूक त्या ठिकाणी केलेली असते. आणि काही सभासदांना असं वाटत असतं की जे सभासद असतात जे भागधारक असतात की कंपनीच्या आतमध्ये गोपनीय माहिती काय आहे अशी माहिती जाणून घेण्याची बऱ्याच सभासदाला किंवा भागधारकांना त्या ठिकाणी उत्सुकता असते. परंतु त्यांना त्या पत्राला उत्तर देत असताना तुमच्या चिटणीसानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेतलेली असली पाहिजे आणि जी गोपनीय माहिती आहे ती गोपनीय माहिती पाळली गेली पाहिजे. अशाच पद्धतीने जर चौकशी वजा जर पत्र आले असेल तर त्या चौकशी वजा पत्राला उत्तर देता नाही त्यानं त्या गोपनीय माहितीचं त्या ठिकाणी काय केलेलं असलं पाहिजे गोपनीय माहिती संबंधित व्यक्तीला देणं हे शक्यतोवर मोठ्या प्रमाणामध्ये टाळलं गेलं पाहिजे. त्यानंतर पाचवा आहे नम्रता आणि सौजन्यता. की तुमचा जो चिटणीस आहे त्या चिटणीसानं पत्रव्यवहार करत असताना पत्रव्यवहाराची जी भाषा आहे ती नम्रतापूर्व आणि सौजन्यपूर्ण असली पाहिजे. म्हणजे नेमकी कशी असली पाहिजे तर नम्रतापूर्व पत्रलेखनामुळे सहानुभूती आदर आणि आपुलकीचं दर्शन त्या ठिकाणी होत असतं. जर का तुमची जी पत्रलेखनाची भाषा आहे ती जर का नम्रतापूर्व असेल तर संबंधित पत्र ज्या व्यक्तीला लिहिलेलं आहे ज्या सभासदाला लिहिलेलं आहे ज्या भागधारकाला लिहिलेलं आहे त्या भागधारकाला कंपनीविषयीची एक प्रकारची सहानुभूती निर्माण होते आपुलकी निर्माण होते आणि आदर त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आणि सौजन्यता म्हणजे काय आहे तर सौजन्यता म्हणजे पत्रात अयोग्य भाषा टाळली पाहिजे. की जे पत्रलेखन करत आहात त्या पत्रलेखनामध्ये केलेली जी भाषा आहे ती अयोग्य भाषा असेल तर ती अयोग्य भाषा त्या ठिकाणी तुम्ही टाळलेली असली पाहिजे. कारण योग्य भाषाच त्या ठिकाणी वापरली तरच तुम्हाला त्या ठिकाणी पत्राचा योग्य म्हणजे सभासदाला कंपनीविषयीची आपुलकी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर विनयशील आणि मित्रत्वाचा ठेवला पाहिजे आणि सभासदाचा तक्रार पत्राला दिली जाणारी उत्तरे देखील नम्र भाषेतच दिलेली असली पाहिजे. जर का एखाद्या सभासदानं एखाद्या विषयीची तक्रार जर निर्माण केली असेल तर तक्रारीचं पत्र जर त्या ठिकाणी पाठवलेलं असेल तर त्या तक्रारी वजा पत्राला उत्तर देत असतानाही चिटणीसानं तुमच्या नम्रतेने आणि सौजन्यतेनेच त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर कायदेशीर बाबी. नुसत्या इतर बाबीचा विचार करून या ठिकाणी चालणार नाही. अचूक भाषा ओघवती भाषा त्वरित उत्तर गोपनीयता सौजन्यता नम्रता हे सर्व गुण त्या ठिकाणी असलेच पाहिजे पत्रलेखन करत असताना. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी कायदा 2013 मध्ये ज्या काही बाबी दिलेल्या आहेत किंवा इतर जे कायदे असतील त्या कायद्याच्या अनुषंगानं संबंधित भागधारकासोबत चिटणीसानं पत्रव्यवहार केलेला असला पाहिजे. आणि जर का त्याला काही कळत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर त्यांनी कंपनीने जो नियुक्त केलेला कायदे सल्लागार आहे त्या कायदे सल्लागाराची त्या ठिकाणी त्यांनी विचार करून किंवा कायदे सल्लागाराचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला पत्र लिहिलं पाहिजे. आणि ते पत्र हे कसं असलं पाहिजे त्या पत्रातील मजकूर हे सत्य आणि बिनचूक असा त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजेच कायद्याचं त्या ठिकाणी पालन करूनच त्या ठिकाणी त्यांनी पत्रलेखन केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे काळजीपूर्वक पत्रलेखन. की ज्यावेळेस चिटणीस पत्रलेखन करत असतो त्यानं पत्रलेखन करत असताना काळजीपूर्वक पत्रलेखन केलं पाहिजे. म्हणजेच सभासदासोबत पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला नकारात्मक पत्रे पाठवावी लागत असतात. जसं दिलगिरी पत्र असेल
किंवा भाग जप्ती पत्र असेल, अशा पद्धतीचे पत्रव्यवहार किंवा भाग वाटप झाले नाही तुम्हाला त्याबद्दलचं पत्र असेल, अशा पद्धतीचं पत्रलेखन असतील, अशा वेळेस पत्रलेखन करत असताना प्रामुख्याने अशी पत्रे अत्यंत काळजीपूर्वक लिहिली पाहिजेत, जेणेकरून संबंधित भागधारकाच्या मन दुखावला जाणार नाही किंवा त्याला कुठल्याही पद्धतीचं कंपनीविषयीची आस्था निर्माण झालेली असेल तर ती आस्थेला त्या ठिकाणी तिची कुठलीही तडा जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी तुमच्या चिटणीसाने त्या ठिकाणी पत्रव्यवहार करत असताना घेतली पाहिजे. कारण आपण नकारात्मक त्या ठिकाणी पत्र पाठवत असतो, म्हणजे संबंधित भागधारकाचं किंवा संबंधित सभासदाचा कुठल्याही पद्धतीचा दुखावला जाणार नाही याची पूर्ण काळजी तुमच्या चिटणीसाला पत्रव्यवहार करत असताना घ्यावी लागत असते. आणि शेवटचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे कंपनीची प्रतिमा. आपण पाहतो की कंपनीची प्रतिमा ही पत्रलेखनातूनच दिसून येत असते, कारण सभासदासोबत पत्रव्यवहार करत असताना कंपनीला नावलौकिक वाढविण्यास मदत करतो हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. तसे स्पष्ट उत्तर परंतु सौजन्यपूर्ण लेखन सभासदांनी सर्व अडचणी आणि प्रश्न तसेच शंका नम्रतापूर्वक दूर केल्या पाहिजे. कारण तुमच्या चिटणीसानं जर का एखाद्या सभासदानं तुम्हाला पत्रलेखन पाठवलं असेल, पत्र पाठवलं असेल, तर त्या पत्राला त्यानं उत्तर हे नम्रतापूर्वक दिलेलं असलं पाहिजे, सौजन्याने दिलं पाहिजे, अचूक अशी माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्याच वेळेस कंपनीविषयीची आस्था जी आहे ती आस्था, आपुलकी आणि आदर संबंधित सभासदाच्या मनामध्ये निर्माण होईल आणि कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत चालेल. त्यामुळं कंपनीची जी प्रतिमा आहे ती कंपनीची प्रतिमा तुमच्या पत्रलेखनामधून या ठिकाणी दिसत असते. अशा पद्धतीने तुमच्या चिटणीसानं सभासदाशी आणि भागधारकाशी पत्रव्यवहार करत असताना या 8 मुद्द्याचा त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विचार करावा लागतो आणि हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी विचार करून त्याला पत्रव्यवहार हा करावा लागतो. यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो की सभासदाबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे जे प्रसंग आहेत, कोणकोणत्या प्रसंगासाठी सभासदासोबत पत्रव्यवहार केले जात असतात, तर या ठिकाणी आपल्याला बरेच असे सभासदासोबत पत्रव्यवहार करण्यासाठीचे प्रसंग दिलेले आहेत. त्यामध्ये ज्यावेळेस चिटणीस हा सभासदासोबत पत्रव्यवहार करत असतो त्यास पत्रव्यवहार कुठलाही प्रसंग असो त्या प्रसंगासोबत पत्रव्यवहार करत असताना त्यानं ती माहिती अचूक, सत्य आणि बिनचूक त्या ठिकाणी आणि स्पष्ट या ठिकाणी दिलेली असली पाहिजे. मग त्यामध्ये जवळपास भाग वाटप पत्र असेल, दिलगिरी पत्र असेल, भाग दाखला वाटप पत्र असेल, बोनस भाग वाटप पत्र असेल, हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कार्यवाही करणारे पत्र असेल, लाभांश वाटप पत्र असेल, लाभांश विनंती पत्र असेल, भाग हस्तांतरण नकार देणारे पत्र असेल, भाग हस्तांतरणास मंजुरी देणारं पत्र असेल, त्याचबरोबर सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका असेल, भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारी पत्र असेल, सभासद तक्रारीस उत्तर देणारे पत्र असतील. एवढ्या प्रसंगासाठी तुमच्या चिटणीसाला सभासदासोबत पत्रव्यवहार करावा लागतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एवढे जे प्रसंग आहेत, एवढ्या प्रसंगाचे जे पत्रलेखन आहेत ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेले नाहीत. त्यातील आपल्याला त्यांनी 4च या ठिकाणी पत्राचे नमुने या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे भाग वाटप पत्र, दुसरं दिलेलं आहे लाभांश वाटप पत्र. लाभांश वाटप पत्रामध्ये 2 प्रकारचे पत्र त्याने दिलेले आहेत, एक लाभांश अधिपत्राद्वारे आणि दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसिंग, ज्याला आपण ECS मार्फत असं म्हणतो. हे नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे. त्यानंतर तिसरं आहे बोनस भाग वाटप पत्र आणि चौथं आहे लाभांश दर कमी झाल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीचे उत्तर देणारे पत्र. हे 4 पत्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेले आहेत. आणि पत्रलेखनाचा जो प्रश्न आहे हा आपला बोर्डाच्या 7 नंबरचा जो प्रश्न असेल त्या 7 नंबरच्या प्रश्नामध्ये 1 नमुना या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 3 घटकामधील 3 नमुने त्या ठिकाणी विचारले जातील. म्हणजे सभासदाशी पत्रव्यवहारामध्ये या 4 पत्रापैकी कुठलं तरी 1 पत्र तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. मग आज आपल्याला या ठिकाणी याचा पुढचा भाग पाहायचा, तो म्हणजे पत्राचे जे नमुने आहे ते पत्राचे नमुने आपल्याला पाहायचे आहे. त्यामध्ये पहिला नमुना आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे भाग प्रमाणपत्र वाटप पत्र. याचा आपल्याला नमुना आज पाहायचा. त्या अगोदर भाग प्रमाणपत्र कशाला म्हणायचं हे आपण प्रकरण 2 मध्ये अभ्यासलं होतं, तरी पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भाग प्रमाणपत्र हे कंपनीची मुद्रा आणि शिक्क्यानिशी दिलेल्या भागाच्या मालकी हक्काचा नोंदणीकृत पुरावा असतो.
भाग प्रमाणपत्रावर कंपनीच्या कमीत कमी 2 संचालकाच्या आणि कंपनीच्या चिटणीसाची सही त्या ठिकाणी केलेली असते. प्रत्येक कंपनीला भागाचे वाटप केल्यापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्राचे वाटप करणं हे बंधनकारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग प्रमाणपत्र हे दुसरं तिसरं काही नसून भाग खरेदी केलेल्या भागधारकाला एक प्रकारचा पुरावा आहे, ज्यावर कंपनीची शिक्का आणि सही त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजेच मुद्रांकित शिक्का सहीनिशी दिलेला हा एक पुरावा आहे आणि ज्यावर कंपनीच्या 2 संचालकाच्या आणि एका चिटणीसाची सही त्यावर दिलेली असते की भाग वाटप झाल्यापासून 2 महिन्याच्या आत हे भाग प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी द्यावं लागतं. मग याचा जो नमुना आहे, कसं असतं भाग प्रमाणपत्र वाटपपत्र, हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. हे आहे आपलं पान क्रमांक 92 वर आपल्याला भाग प्रमाणपत्र वाटपपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पत्रलेखनाचा जो नमुना आहे तो जशाच तसा त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे. म्हणजेच कंपनीचा ॲड्रेस कुठे लिहायचा, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता कुठे लिहायचा, विषय कुठे लिहायचा, त्यानंतर त्याचा मजकूर कशा पद्धतीचा असला पाहिजे आणि आपला विश्वास जो आहे तो नेमका कुठे असला पाहिजे, हे ज्या त्या जागी असलं पाहिजे. कारण जिथले तिथे जर असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क दिले जातात, अन्यथा मार्क दिले जात नाही. लक्षात घ्यायचं. कारण कंपनीचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसला अर्धा मार्क दिलेला असतो, ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा अर्धा मार्क त्या ठिकाणी दिलेला असतो, विषयाला अर्धा मार्क असतो. त्याचबरोबर तुमचा जो मजकूर आहे त्या मजकुराला त्या ठिकाणी 1-2 मार्क दिलेले असतात आणि जो खाली आपला विश्वासू आहे त्या आपला विश्वासूला या ठिकाणी अर्धा मार्क त्या ठिकाणी दिलेला असतो. असं सर्व मिळून या ठिकाणी 4 मार्क त्या ठिकाणी तुमचे केले जात असतात. त्यामुळं पत्रलेखन करत असताना कॉपी टू कॉपी या ठिकाणी पत्रलेखन केलेलं असलं पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही दुसरी त्या ठिकाणी लिहिता कामा नये. मग पत्रव्यवहार करत असताना सुरुवातीला कंपनीचं हे पत्रव्यवहार जे असतं हे कंपनीच्या लेटर पॅडवर दिलेलं असतं. म्हणजेच आपल्याला लेटर पॅड आपल्याला माहीत नाही, मग आपल्याला त्या ठिकाणी सगळं काही आपल्याला स्वतः लिहायचं आहे. त्यामुळं कंपनीचा जो ॲड्रेस आहे तो कंपनीचा ॲड्रेस हा आपलं जे रजिस्टरचं पेज असेल त्या रजिस्टरच्या पेजच्या मध्यभागी त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, कम्फर्ट्स मोटार लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय A/30 अरोरा टावर्स MG रोड कॅम्प खालच्या लाईनला पुणे आणि पुण्याचा पिनकोड त्या ठिकाणी दिलेला आहे 411012 आणि या ठिकाणी त्यांचा CNR नंबर त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. CIN नंबर आहे. काय दिलेला आहे त्यांनी तर U12111 MH 2000 PLC 300477 हा त्यांचा CIN नंबर या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की कंपनीचा ॲड्रेस हा तुम्ही कुठलाही लिहू शकता, हाच लिहिला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. लक्षात घ्यायचं. कंपनीचा ॲड्रेस कुठलाही लिहू शकता, कंपनीचं नाव तुम्ही कुठलंही घेऊ शकता, PNR नंबर तुम्ही कुठलाही घेऊ शकता, फोन नंबर तुम्ही कुठलाही लिहू शकता, संदर्भ फॅक्स कुठलाही लिहू शकता, वेबसाईट ही कंपनीच्या नावावरून तुम्हाला टाकावं लागणार आहे, ईमेल पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे, दिनांक पण तुम्ही तुमच्या मनानं त्या ठिकाणी लिहू शकता, संदर्भ हाही तुम्हाला त्या कंपनीशी रिलेटेड घ्यावं लागणार आहे. अलग लक्षात. हा झाला आपला कंपनीचा ॲड्रेस. पूर्ण ॲड्रेस झाला नाही. आता खाली ॲड्रेस त्यांनी दिलेला, फोन नंबर दिलेला आहे 0208000323844. त्यानंतर फॅक्स नंबर त्यांनी दिलेला आहे 0250063015 या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. पत्राच्या उजव्या बाजूला त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. काय वेबसाईट दिलेली आहे तर त्यांनी पत्राच्या या बाजूला वेबसाईट दिली www.comfortmotorslimited.com आणि ईमेल दिला comfort31@gmail.com. हे झालं तुमच्या कंपनीचा पूर्ण ॲड्रेस, याला या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस म्हणायचं. त्यानंतर खाली संदर्भ. आता संदर्भ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर संदर्भ असा असतो की हे पत्र नेमकं कशाशी संबंधित आहे. अलग लक्षामध्ये संदर्भामध्ये शॉर्टकटमध्ये दिलेलं असतं.
जसं आपण काही एखाद्या आपल्याला जर काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर आपण त्याला शॉर्टकट केलेले असतात, शॉर्टकीज त्या ठिकाणी आपण निर्माण केलेले असतात, मग त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे या संबंधीचं आहे. तसं हे संदर्भ पण तशाच पद्धतीचा असतो. हे जे पत्रलेखन आहे हे पत्रलेखन नेमकं कशाशी रिलेटेड आहे या संबंधीचा तो संदर्भ केलेला असतो. त्याचबरोबर कोणत्या वर्षामध्ये दिलेलं आहे आणि किती नंबरचं पत्र आहे हे या ठिकाणी दिलेलं असतं. आता पहा, या ठिकाणी हे पत्रलेखन केलेलं आहे 1920 मध्ये. किती नंबरचं पत्र आहे? 30 नंबरचं पत्र आहे. SC MRSC या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजेच भाग वाटप प्रमाणपत्राशी ते रिलेटेड आहे. आणि कोणत्या कंपनीचं आहे? C म्हणजे कम्फर्ट कंपनीचं आहे. आलं लक्षामध्ये? C/MRSC/30/1920 म्हणजे 1920 मध्ये 30 नंबरचं पत्र कम्फर्ट ना कंपनीनं कशाशी संबंधित पाठवलेलं आहे? तर भाग प्रमाणपत्राच्या वाटपासंबंधीचं त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे. अशा पद्धतीचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हालाही अशाच पद्धतीचा संदर्भ त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आणि त्यानंतर इकडे दिनांक दिलेला आहे. दिनांक आहे 12 नोव्हेंबर 2019. लक्षात, तुम्ही दिनांक कुठलाही घेऊ शकता. आता हा झाला कंपनीचा पूर्ण पत्ता, त्याचबरोबर संदर्भ आणि त्याचबरोबर दिनांक तुम्ही या ठिकाणी जसं दिलेलं आहे पत्रलेखनामध्ये तसंच तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यानंतर आता पुढचा भाग आहे की ज्या व्यक्तीला तुम्हाला पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा, ज्या सभासदाला पत्र पाठवायचं आहे, ज्याला भागाचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा. मग तो कुठे घ्यायचा? तर संदर्भाच्या एकदम खाली घ्यायचा, त्याच लाईनला घ्यायचा. कोणाला या ठिकाणी पाठवलेला आहे? तर श्री जयंत मोदी, अभिमान अपार्टमेंट, 30 LB रोड, पुणे 4400001. कशानं पाठवला आहे? तर रजिस्टर्ड पोस्टानं त्या ठिकाणी तुम्ही पाठवलेलं आहे. अशा पद्धतीचा पत्ता तुम्हाला, तुम्ही हाही पत्ता कोणताही लिहू शकता. कोणालाही या ठिकाणी तुम्ही भागाचं वाटप त्या ठिकाणी तुमच्या हिशोबानं करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विषय. विषय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर का तुमचा विषय चुकला तर पत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी चुकल्या जातं. त्यामुळे विषय लिहित असताना काळजीपूर्वक विषय लिहायचा. आणि हे विषय कुठे लिहायचा? तर जसं तुम्ही मध्यभागी केलेला आहे त्याच ठिकाणी विषय पण तशाच पद्धतीचं लिहायचं. ज्या ठिकाणी तुमचं ज्याला पत्र पाठवलेलं आहे, जयंत मोदी यांना पत्र पाठवलं, त्यांच्या खाली पुणे लिहिलं, पुण्याच्या नंतर 40001 लिहिलं आणि रजिस्टर्ड पोस्ट लिहिलं. रजिस्टर्ड पोस्टाने ज्या ठिकाणी कॉमा संपलेला आहे त्याच्या पुढच्या खालच्या लाईनला त्याच्या पुढच्या लाईनपासून म्हणजे त्याच्या खालच्या लाईनपासून पुढे त्या ठिकाणी विषय हा शब्द लिहायचा. आणि विषय काय आहे? तर विषय आहे भाग प्रमाणपत्राचे वाटप, किंवा या ठिकाणी असंही तुम्ही लिहू शकता भाग प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत. अशा पद्धतीचे या ठिकाणी लिहिता. आणि जर का तुमचा विषय चुकला तर पत्र पूर्णपणे त्या ठिकाणी चुकत असतं. हे तुम्ही या ठिकाणी काळजी घ्यायची. हे झाला तुमचा विषय. आता विषय संपला, त्यानंतर आता ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्याच्याविषयीचा आपल्याला आदरयुक्त शब्द त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जसं की आपण आजपर्यंत 8वी 9वी 10वी पर्यंत पत्रलेखन केलं, घरच्यांना पत्रलेखन लिहिलं, त्या ठिकाणी आपण लिहिलं प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय मित्र, असं सगळ्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी लिहिलं. परंतु या ठिकाणी पण आपल्याला तसा आदरयुक्त शब्द या ठिकाणी टाकायचा आहे. मग आदरयुक्त शब्द टाकत असताना या ठिकाणी 2 शब्द आपल्याला या ठिकाणी आहेत, ते म्हणजे महोदय आणि महोदया. ज्यावेळेस आपण जेंट्सला म्हणजे पुरुषाला या ठिकाणी पत्रलेखन करत असतो त्यावेळेस पुरुष या भागधारकाला आपण ज्यावेळेस पत्रलेखन करत असतो त्यावेळेस आपण महोदय असा शब्द प्रयोग करायचा. आणि ज्यावेळेस आपण महिला या भागधारकाला पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेस आपण त्यांना महोदया असा शब्द लिहायचा. आणि हा जो शब्द आहे या पत्राच्या या साईडला जिथं या ठिकाणी दिलेले आहे तशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. आता संपलं तुमचं महोदयापर्यंत आले, कॉमा द्यायचा. आणि आता तुम्हाला या ठिकाणी जे पत्रामध्ये मजकूर दिलेला आहे त्या मजकूर आता तुम्हाला या ठिकाणी लिहायला सुरुवात करायची. आणि हा मजकूर लिहित असताना अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायची. जसा इथं मजकूर दिलेला आहे तसा मजकूर तुम्ही त्या पत्रलेखनामध्ये करायचा आहे. मग काय दिलेलं आहे पहा, याच्यामधली भाषा कशी आहे, भाषेचा वापर त्यांनी कसा केलेला आहे. तर त्यांनी सांगितलं आपणास कळविण्यात येते की आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपणास समहक्क भागाचे वाटप करण्यात आलेले आहे. फुल स्टॉप.
सदर भागाचे भाग प्रमाणपत्र आपणास भागाचे वाटप केल्यापासून 15 दिवसात सभासद नोंदवही नोंदवलेल्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था केली आहे. पहा असा मजकूर दिला. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे, तो म्हणजे समोरच्या व्यक्तीनं किती नंबरचा अर्ज केलेला होता त्याचा उल्लेख तुमच्या या पत्रव्यवहारामध्ये आलेला असला पाहिजे. पहा या ठिकाणी काय सांगितले त्यांनी की विनंती अर्ज आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपल्याला कोणत्या प्रकारचे भाग दिलेले आहेत, कारण भागाचे विविध प्रकार आहेत, त्याचाही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. मग त्यांना कुठले भाग दिलेले आहेत, समहक्क भाग दिलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी समहक्क भागाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि जे भाग वाटप प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला कधी मिळणार आहे तेही या ठिकाणी तुम्हाला नोट करावं लागणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला भाग वाटप झाल्यापासून 15 दिवसाच्या आत सभासद नोंदवहीमध्ये जे तुम्ही पत्ता दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवर तुम्हाला भाग प्रमाणपत्र हे रजिस्टर्ड पोस्टाने त्या ठिकाणी येणार आहे. मग त्यांना भागाचं वाटप कसं झालेलं आहे तर याचा तपशील आपल्याला खाली कॉलममध्ये त्यांनी दिलेला आहे. 4 कॉलम त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4 असे 4 कॉलम दिलेले आहेत. तुम्हाला पत्रलेखनामध्ये पण असे 4 कॉलम करावे लागतील. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर पृष्ठ क्रमांक दिलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये त्यांनी दिलेला आहे भाग प्रमाणपत्र क्रमांक दिलेला आहे. तिसऱ्यामध्ये भागाचा अनुक्रमांक दिलेला आहे आणि चौथ्यामध्ये भागाची एकूण संख्या दिलेली आहे. मग पृष्ठ क्रमांक जो आहे हा कुठला आहे तर सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलेले ज्या ठिकाणी त्याचं नाव आहे त्याचा पृष्ठ क्रमांक आहे. किती आहे 1006 आहे. भाग प्रमाणपत्र क्रमांक जो आहे तुम्ही जे वाटप करत आलेले भाग प्रमाणपत्र असाल त्या क्रमांकानुसार तुम्ही त्या ठिकाणी आहे 9630. आता कुठून कुठपर्यंतचे भाग त्याला दिलेले आहेत तर 301 पासून 400 पर्यंतचे जे भाग आहेत यावर्षी विक्री केले ते भाग तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे एकूण किती भाग दिलेले आहेत तर 100 भाग त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी कुठलेही आकडे या ठिकाणी घेऊ शकता, हेच आकडे घेतले पाहिजे असं नाही, पण मॅटर हे असंच असलं पाहिजे. लक्षामध्ये. मग त्यांनी पुढे सांगितले यापुढे आपणास प्रत्येक वेळेस उत्तम सेवा पुरविली जाईल. पहा शब्दप्रयोग कसा केला, नम्रतापूर्वक केलेला आहे, सौजन्याने केलेला आहे की जर का पुढे काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर आणि जी सेवा असतील भाग वाटपासंबंधीच्या किंवा भागासंबंधीच्या ज्या काही सेवा असतील त्या आम्ही तुम्हाला उत्तमरित्या सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जातील आणि कळावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी लिहिलेलं आहे आपला विश्वासू. आपला विश्वासूमध्ये काय करायचं आहे तर कंपनीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं. कम्फर्ट मोटार्स लिमिटेड करिता स्वाक्षरी श्री आनंद स्वामी अशा पद्धतीचं पत्रव्यवहार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. लक्षामध्ये हे झालं तुमचं भाग वाटप प्रमाणपत्राचं पत्रलेखन. आणि हे पत्रलेखन करत असताना तुम्हाला या ठिकाणी जशा तसं हे पत्रलेखन करायचं आहे, यामध्ये काहीही बदल करायचा नाही. बाकीचे जे पत्रलेखन आहे ते आपण नंतरच्या तासाला पाहू.